नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहे MPSCचा मेन्सचा सिलेबस. महाराष्ट्र सब ऑर्डिनेट सर्व्हिस ग्रुप बी कंबाईन प्री एक्झाम ग्रुप बीची म्हणजे PSI, STI आणि असिस्टंटचा सिलेबस. यामध्ये मी PSIचा नाही सांगत, STI आणि असिस्टंटचा सांगतो. एक गोष्ट क्लिअर आहे, तुमचा सिलेबस बघितल्यावर लक्षात येते आपण ज्या पद्धतीनं पूर्ण सिलेबस कवर केला क्लासमध्ये, तुम्हाला गॅरंटी देतो, गॅरंटी लिहून. फक्त प्री जर निघाल ना, प्री मेन्स एवढी इझी आहे MPSCची म्हणजे कंबाईनची, तुमच्या लक्षात येते सिलेबस झाल्यावर. आपले जवळपास 95% टॉपिक झाले आहे, 95% गॅरंटेड तुमच्या लक्षात येते. पाहता कसं आपण बघू. आता प्रीचा आहे. यावर्षी माहीत आहे सर्वांना, मेन्सचा सिलेबस चेंज झाला. अगोदर 200 मार्काची होती, आता 400 मार्काची झाली. पेपर पॅटर्नमध्ये काही चेंज नाही झाला. फक्त पहिले एक क्वेश्चन 1 मार्काचा होता, आता एक क्वेश्चन 2 मार्काचा झाला. हार्ड लेवल वाढन 2 मार्काच्या हिशोबानं, पण अजून एक्झामच नाही झाली तर आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. चला तर मग सिलेबस पाहू आपण मेन्सचा. दिसत असन हे पहा, मराठी आहे पहा, बरोबर ऑब्झर्व करा. आणि जे लोकांना इंग्लिश जमत नाही, कारण नका सांगू. पहा, एकूण घेऊन आहे 400 मार्क. एक पेपर राहीन, तिन्हीसाठी एकच पेपर राहीन. पहिले 200 गुणाचा 100 क्वेश्चन राहीन आणि स्वतंत्र पेपर राहीन तिघाईसाठी 100 क्वेश्चन राहीन 200 गुण. तर पाहू पहिले कॉमन जो पेपर राहीन. कोणाला आता खूप जण म्हणते मला इंग्लिश जमत नाही, नका जमू द्या ना इंग्लिश. तर पहा इथं मराठीत पहा, प्रश्न संख्या आहे 50 प्रश्न विचारते मराठीचे, 30 विचारते इंग्लिशचे. फक्त 50 कसे विचारते मराठी. 100 गुण आहे मराठीले. म्हणजे तुमचं जर मराठी जर चांगलं असेल, आणि मला नाही वाटत कोणाचं मराठी खराब असेल म्हणून ग्रामर, मराठी जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही याच्यात मराठीमध्ये 80च्याही वर 90 मार्क घेऊ शकता. 45 फक्त शब्दार्थ जर बरोबर केले तर. ग्रामर तर येऊनच जाईल. सर्व आपण घेतलेलं आहे, A to Z. वृत्तही घेतलं आहे आपण. त्यानंतर इंग्रजीचं पहा. इंग्रजीत फक्त 30 प्रश्न विचारते. आणि बा टॉपिक पहा किती आहे आणि प्रश्न मार्क किती आहे, 60. मला सांगा कुठं ते इंग्लिशसाठी किटकिट सर, सिनोनिम्स कोणते करू, अँटोनिम्स कोणते करून 30 प्रश्न विचारते. मी तुम्हाला गॅरंटी करतो. पहा, टेन्स करा एक, ज्याला इंग्लिश जमत नाही समजा, टेन्स. त्यानंतर चेंज द वॉइस करा, डायरेक्ट इनडायरेक्ट करा, त्यानंतर डिग्री करा. ठीक आहे. त्यानंतर अजून कोणता असते टॉपिक तुमच्या आवडीचा एखादा, प्रेपोजिशन करा. एवढं करा जीवाला येत असेल तर. त्याच्यानंतर हे जे मी 5-6 टॉपिक सांगितले ना, डायरेक्ट इनडायरेक्ट, चेंज द वॉइस, त्यानंतर डिग्री, याच्यावर 100% मी तुम्हाला ॲड अ क्वेश्चन टॅग, प्रेपोजिशन, यावर नाही काय 6 प्रश्न राहते. 30पैकी 6 कव्हर झाले. क्लॉज असते, क्लॉज या क्लॉजवर नाही का 2 प्रश्न राहते दरवर्षी. 6 आणि 2 किती झाले, 8. बरोबर आहे. 8 प्रश्न इथंच कव्हर झाले. त्यानंतर 5 प्रश्न येते पॅसेजचे. 8 आणि 5 13 प्रश्न इथंच कव्हर झाले. त्यानंतर जर बरोबर पाहिलं, अजून ऑब्झर्व जर केलं तर ते असते आपलं सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स. याच्यावर नाही का 4 ते 5 2 प्रश्न राहते. 13 आणि 2 15. अजून 5-6 प्रश्न जे छोटे मोठे जे आपले ग्रॅमेटिकल आहे त्याच्यावर राहते. जॉईन द सेंटेन्स, हे ते आपण घेतलेले आहे. ते ॲसरेटिव्ह सेंटेन्स, हे ते पूर्ण याच्यावर राहते. असे करून आपले 22 ग्रामरचे आणि 7 ते 8 ते 10 पकडू आपण, 20च पकडू हे, आणि 10 मार्क व्होकॅब्युलरीचे. त्याच्यातले तुम्ही इडियम फ्रेजेस करा, फ्रेजल वर्ब करा, वन वर्ड सबस्टिट्यूशन करा. सिनोनिम्स अँटोनिम्स लक्षात नसतेच राहत, सोडून द्यायचं. पाहता येते वेळेवर, मारता येते टोला.
जर आणि आपण इडियम फ्रेजेस केलेले, फ्रेजल वर्ब्स केलेले जर आले पेपरमध्ये आणि या ग्रॅमरमधले 2-4 जरी चुकले, तरी आपण 20 तर नाही 18पर्यंत जाऊ शकतो. कारण आपण तिकडे 45ची आशा केलेली आहे. चला, म्हणजे इझिली भेटू शकते. त्यानंतर याच पेपरमध्ये असते इंग्लिश मराठीच्या सामान्य, ते त्याच्यानंतर पहा सिलेबस दिला इथं क्लिअर दिसते मराठीचा सिलेबस सर्वसामान्य दिसत आहे काय? मराठीचा शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार. पहा आता याचे प्रश्न किती आहे? मराठीचे आहे 50, 30 आहे इंग्लिशचे. झाले. आता चालू घडामोडीचे येते 10 प्रश्न. किती झाले? 90 प्रश्न. माहितीचा अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम याचे येते 5 आणि संगणक आणि तंत्रज्ञानाचे येते 5. मला सांगा, करंट आपण रोज करून राहिलो, लिहून राहिले, तुम्ही सगळ्या गोष्टी करून राहिले. आपल्या नोट्समधल्या काही जरी नाही वाचलं आणि लेटेस्ट न्यूजमधल्या कमीत कमी या 10पैकी मी तुम्हाला गॅरंटी देतो, तर बरोबर एका वर्षाचं ॲनालिसिस केलं, 7 प्रश्नाला फक्त 7 प्रश्न. काही वेगळं करायची गरज नाही. फक्त डेली मी जेवढं सांगणार तेवढे लिहा तुम्ही फक्त करंट अफेअर्स. आणि याची गॅरंटी घे तुम्ही, माहितीचा अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. आपण याला एवढ्या वेळा रिवाईज करू. आता मी यूट्यूबवर टाकणारच आहे त्याचे लेक्चर. तुम्हाला याच्यातले 4 मार्क मी भेटून देतो. म्हणजे किती झाले? 11. म्हणजे इथं 45, इथं 18 आणि इथं किती झाले? 11. आणि संगणक राहिलं सर, तर संगणकाला आपण सध्या पुरतं असं समजू राहू देऊ त्याला. त्याचा स्पेशल अभ्यास करायला लागत. जमलं मी बेसिक गोष्टी सांगून देईन, पण त्याच्यावर लेटेस्टवर प्रश्न विचारते. हे झालं क्लिअर. म्हणजे किती मार्क क्लिअर झाले तुम्ही पहा. पण आपण 40च पकडू, ठीक आहे. मराठी 18 पकडू आपण, इंग्लिश त्याच्यानंतर 6च पकडू आपण, करंट अफेअर 6. त्याच्यानंतर 4 पकडले, ते 3 आणि 2 पकडू यायचे. तर 48 आणि 6 54, 3 57, 2 59. 54 आणि 3 57, 57 2 59, बरोबर आहे. त्यानंतर याच्यात 3-4 मार्क वाढू शकते. तर आपल्याला याच्यात थोडेसे जास्त मार्क घ्यायचे आहे. म्हणजे ॲटलिस्ट 130च्या वर गेला पाहिजे स्कोअर, ठीक आहे. समोर पाहू आपण. आता किती खतरनाक सोपं आहे काय. आता तुम्हाला मजा येईल. हा कशाचा सिलेबस होय? ESOचा. आता ESOची एक्झाम किती सोपी आहे, मेन्सची. हे झालं इंग्लिश मराठी. आता ESO तुमच्यासाठी एकदम इझी राहू शकते. सिलेबस इथून भारताची राज्यघटना, हे सर्व टॉपिक नाही का तुम्ही वाचा. हे एवढे डीपमध्ये आपण घेतलेले आहे. फक्त नाही का आता मेन्सचे नाही का प्रश्न पाहायचे आहे. मेन्सचे प्रश्न पाहून घ्या, पेपर सेट कसे कोणते आले. आणि दुसरं हे हा इथपासून हा जो एरिया आहे ना, 4थ्यापासून तर 7व्यापर्यंत, 4था, 5वा, 6वा आणि 7वा, हे पूर्ण टॉपिक. राजकीय यंत्रणा, केंद्र सरकार, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य सरकार, प्रशासन, जिल्हा प्रशासन, न्यायमंडळ हे घेतले आपण. सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, त्यानंतर दुय्यम लोकपाल, लोकायुक्त, लोक न्यायालय, न्यायमंडळे, जनहित याचिका, हे पूर्ण टॉपिक आपण घेतलेले आहे. हाही टॉपिक आपण घेतलेला आहे. विधिमंडळ हाही घेतलेला आहे. हे तर वरतं तर पाहणं, युनिफॉर्म सिव्हिल कोड, हेही पूर्ण घेतलेलं आहे. या 4, 5, 6, 7 याच्यावर राहते 55 प्रश्न. घ्या ना, 55 प्रश्न आहे एवढ्या याच्यावर. आणि प्रत्येक गोष्ट आपल्या नोट्समध्ये आहे. त्यानंतर 8वा टॉपिक, याच्यावर राहते 10 प्रश्न. 1ली ते 10वी पंचवार्षिक योजना किती वेळा आपण रिवाईज केलं. 73वी 74वी घटना दुरुस्ती, अर्थव्यवस्था, गरिबी, बेरोजगारी, आर्थिक समतोल, हे हे 8वा टॉपिक. याच्यावर 10 प्रश्न हे घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, आपण PhD केलेली आहे. PhD महाराष्ट्राच्या भूगोलावर 10 प्रश्न राहते.
किती झाले 55 10 65 65 10 75. महाराष्ट्राचा इतिहास 10 प्रश्न 85. ठीक आहे, याच्यात वरखाली होऊ शकते 85. आणि 15 आहे बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता क्लिअर लिहिला आहे, म्हणजे ॲप्टी नाही आहे, फक्त बुद्धिमत्ता. ठीक आहे, 15 क्वेश्चन. बरोबर ऑब्झर्व करा, किती 90 ते 95% सिलेबस आपला झालेला आहे. हे मायग्रेशनचा चॅप्टरही घेतला आहे पण हे पाहिजे, हा जो मायग्रेशनचा चॅप्टर आहे हे आपल्या नोट्समध्ये आहे. आपल्या नोट्समध्ये आहे फक्त झोपडपट्ट्या, ग्रामीण वस्त्या घेऊन घेऊ आपण तो. त्यानंतर समोर आता तुम्ही काय करायचं, ESO काढायचं असेल तर एक गोष्ट क्लिअर झाली, प्री जर निघाली तर एक गोष्ट क्लिअर झाली, पॉलिटिकल सायन्समध्ये PhD करावं लागते, म्हणजे संविधानात आपल्या. तेव्हा जाऊन तुमचं काय निघू शकते, ESO निघते. ESOमध्ये टॉपरही राहू शकता तुम्ही. त्यानंतर म्हणून मी म्हटलं होतं महाराष्ट्रातून टॉपर राहायची संधी आहे म्हणून. त्यानंतर आपण पाहू STI जर पास झाले तुम्ही तर STIचं पहा, ग्रुप बीचं STI सेल टॅक्स इन्स्पेक्टर. हा तर मराठीचं सगळ्यासाठी सेमच आहे. त्यानंतर सगळंच तो सिलेबस सेमच आहे. अरे बा इथं पहा काय जास्त आहे, पहा आता इथून पहा 5व्यापासून घटक पहा, हे रिपीट आहे. 5वं नियोजन, 5वी ते 10वी योजना झालं हे. त्यानंतर पहा हा जो घटक आहे शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, हा नाही काय मी जाणून ठेवलेला आहे, नोट्समध्ये आपण घेतलेला नाही आहे. मी जबरदस्त याची नोट्स काढून देईन, पूर्ण करंटशी संबंधित पूर्ण व्हिजन IS, त्याच्यानंतर अजून 2-3 सोर्स करंटशी संबंधित जुनं इनसाईट्स ISचा वापर करून पूर्ण हे नोट्स तुम्हाला काढून देईन. हा चॅप्टर सध्याचा स्किप करा, 5-6. त्यानंतर पहा हा चॅप्टर आपण घेतला नाही, आर्थिक सुधारणा कायदा, LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेट लायब्रेशन, ग्लोबलायझेशन संकल्पना, त्याचा अर्थ, WTO घेतला आहे आपण. त्याच्यानंतर GST रोजून डीपमध्ये एक लेक्चर घेईन मी, VAT, WTO. तो जो शेवटचा चॅप्टर आपण IMF वाला तो आला याच्यात, IMF वाला खाली हे चॅप्टर हे पहा दिसते, दिसलं, हे घेतलं आहे पण आंतरराष्ट्रीय व्यापार, IMF, IDA, FDI, इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग, निर्यातातील वाढ, हे एकूण एक कन्सेप्ट आपला झालेला आहे. त्यानंतर पण 9वा पहा सार्वजनिक वित्त, टॅक्स, नॉन टॅक्स, सार्वजनिक खर्च वाढ, VAT, हे पूर्ण टॉपिक आपण नाही काय आपल्या नोट्समध्ये आहे. एकही असा टॉपिक नाही जो नाही आहे आपल्या याच्यात. मला सांगा, हे झालं हे 5, 6, 7, 8 आणि 9 एवढ्या याच्यावर नाही काय STIच्या मेन्सली विचारते 55 प्रश्न. आता फक्त नाही का तुम्हाला आलेले क्वेश्चन सॉल्व करणं आहे बस, बाकी काहीच नका करू. त्यानंतर भारतीय राज्यघटना 10 प्रश्न, 55 10 65. इतिहास 10 प्रश्न, किती झाले 75. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल डबल आला 10, किती झाले 85. आणि 15 आहे बुद्धिमत्ता चाचणी. मला सांगा याच्यातला तिकडे पॉलिटिकल सायन्सवर म्हणजे भारतात संविधानावर भर आहे, किती झाले, आणि इकडे आहे इकॉनॉमिक्सवर. हे दोन्ही सब्जेक्ट आता टाईम आहे 95% आपल्याजवळ आपल्या नोट्समध्ये आहे. PhD करून टाका, भूगोलाती करून टाका, दोन्ही इकडे भूगोल कॉमन आहे. हां, भलेही लागेल ते हिस्ट्री राहू द्या, सायन्स आहेच नाही, सायन्स करायचीच गरज नाही. तुम्ही जर पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि भूगोल जर केलं तर पहा दोन्ही पेपरमध्ये नाही का 55 10 65 आणि 10 75 मार्क, 75 क्वेश्चन कवर होते. 75 क्वेश्चन म्हणजे 150 मार्क. आपण असं समजून 10-15 चुकले 60 मार्क कवर आहे. हातात 120 मार्क आपल्या. बुद्धिमत्ता चाचणीचा आपण कशी अड्डा सोडवतो, एवढा सिलेबस पहा इझी आहे. त्यानंतर आहे खाली असन PSIचा, तर हा इग्नोर करू आपण सध्या, पाहू नये. थँक्यू.